नमस्कार किसान भाई। आज हम आए एक नया वैरायटी का आज जो प्लांटेशन किया था हम लोग महाराष्ट्र में, आज उनका फार्मिंग में आए। इसका डिटेल्स आपको ये भाई साहब ने बताया। भाई साहब आपका नाम क्या? मेरा नाम विजय कुमार महादेव शिंदे, बलवडी तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर। हे जे प्लांटेशन आम्ही केलेलं आहे ते समीर नर्सरी कलकत्ता यांच्यापासून केलेलं आहे। ते आज या प्लॉटवर व्हिजिट देण्यासाठी आलेले आहेत। हे प्लांटेशन करत असताना अतिशय कन्फ्यूजमध्ये केलेलं होतं। ह्या व्हरायटीच्या रोपाची किंमत 200 रुपये असताना आम्ही हे अतिशय त्या मागच्या वर्षी आम्ही 100 रुपयानं रोप आणलं होतं। ह्या रेड डायमंड 1 ह्या रोपाचा जी कीपिंग क्वालिटी चांगली आहे, आता सध्या फ्रुटिंगमध्ये आहे आणि हे सध्या कच्चं फळ आहे। अजून झाडाला 1 वर्ष व्हायचं आहे। त्याच्यावरच्या फळाची संख्या जर तुम्ही बघितली, खालची स्टेज जी आहे आता फळाची ही जवळजवळ 7-8 किलोनं 10 किलोनं माल देणार आहे आणि वरच्या जी स्टेजला लागलेली ही छोटी छोटी फळं आहे ही अशा पद्धतीनं व्यवस्थित थिनिंग करून ही फळाची संख्या आपण अगदी आटोक्यात ठेवलेली आहे। त्यामुळे ह्याच्या दुसऱ्या स्टेजचे सुद्धा आपल्याला भरपूर प्रमाणात पैसे होणार आहेत आणि ही उन्हाळ्यामध्ये कोणत्याही प्रकारची ह्या फळाला गळ नाही। त्याची गोडी अतिशय चांगली आहे आणि ज्या माणसांना अशा पद्धतीचे जी रोपं घ्यायची आहेत त्या माणसांनी रोपं घेत असताना आता हे फळ आहे तोडायला लागलेले आहेत। ते फळ आता झाडापासून तोडायला लागलेलं आहे। हे फळ 600 ग्रामच्या आसपास फळ आहे आणि हे फळ जे आहे ते रेड डायमंड 1 इकडे घ्या, हे 1चं फळ आहे। हे आता आपण तोडतोय। ही साईज आहे, ही क्वालिटी आहे। इतक्या चांगल्या क्वालिटीचं शेतकऱ्यांनी रोपाच्या बाबतीमध्ये फसू नये आणि अतिशय चांगल्या पद्धतीची ही व्हरायटी आहे। ह्या व्हरायटीचं आपण जर लागण करणार असाल तर त्या नर्सरीकडून आपण त्याचं व्यवस्थित दरामध्ये रोपं देण्यास सांगू। हा काय आमचा व्यवसाय नाही, पण नुसत्या स्टँडर्ड म्हणून आपण जे फसलं जातो कोट्यावधी लाखो रुपयाला, ते फसलं नाही पाहिजे। प्रत्यक्ष ह्या प्लॉटवर या, ह्या फळ कापून खावा, ह्या फळाची संख्या बघा आणि मगच तुम्ही रोपाचा निर्णय घ्या, ही माझी एक शेतकऱ्यांना नम्रतेची विनंती है। अभी हम लोग तो मैच्योर्ड फ्रूट है तो काट के दिखाएंगे आपको पूरा मैच्योर्ड। अभी ये रेड डायमंड 1 जो मैच्योर्ड फ्रूट है आपको मैं पूरा फार्मिंग खेती में पूरा काट के दिखाएंगे, ठीक है। ये देखो इसका ये जो शेप है, ठीक है, इसमें देखो ये भी शेप है, ठीक है। ये कलर आया है, ठीक है। अभी ये 1 साल भी नहीं हुआ, ये फार्मिंग किया है, फिर भी 8-10 दिन बाद ही एक निकलेगा। अभी निकल बीच में 1 टन निकला हुआ है। 1 टन निकला है। हाँ, अभी तो कल परसों निकलेगा 1-1.5-2 टन। एक तो ये बताइए, टेस्ट का कोई प्रॉब्लम नहीं, देखने की जरूरत नहीं। टेस्ट अच्छा है, इसका कीपिंग क्वालिटी भी अच्छा है और स्वीट भी है। स्वीट भी बहुत है, बीज कम है। इसका बीज भी कम है, ताइवान पिंक का तरह उतना सीड नहीं है और सीड भी उतना हार्ड नहीं है। ये हम लोग के अमरूद तोड़ा है, ये 60% मैच्योर्ड हुआ और ये 80% मैच्योर्ड हुआ। ये 80% मैच्योर्ड में यही कलर है और ये 60% मैच्योर्ड हुआ। फ्रूट का साइज़ देख लीजिए कैसा साइज़ है, साइज़ भी अच्छा आ रहा है। साइज बहुत 400-500 ग्राम तक साइज आता है। ये पौधे छोटे हैं तो 300 के आगे हर साइज मिलेगा, हर साइज मिलेगा। 300 के आगे। और इसके ऊपर भी फ्रूटिंग भी है। फ्रूटिंग इसको भी फोम बिटाने का है। अभी ये फ्रूटिंग है, ये फ्रूटिंग है, ये फ्लावर भी आ रहा है, इधर फ्लावर भी आ रहा है। और भी आ रहे हैं ना उसके ऊपर।
पूरा बागीचा एक बार घुमा दो, पूरा बागीचा ये